आमदार निवासात शिळ जेवण दिल्यानं बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड ताडताड टॉवेलमध्येच कॅन्टीनमध्ये आले। तो कर्मचारी कुठे असं विचारलं। कर्मचारी आला पण गायकवाडांनी त्या कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी धुतलं। या सगळ्या राड्याचा एक व्हिडिओ सकाळपासून सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, ज्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांची फ्री स्टाईल हाणामारी दिसून येते। हा सगळा प्रकार आकाशवाणी आमदार वसतिगृहामध्ये घडलाय, जिथे आमदार गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन मधून जेवण मागवलं, पण त्यांना खराब डाळ आणि भात देण्यात आला असा आरोप गायकवाड यांनी केलेला आहे। पुढे त्या डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाडांचा पारा चढला आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरच्या थेट कानशिलात लगावली आहे। सध्या या घटनेचा आणि तिथे घडलेल्या गोंधळाचा संपूर्ण व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। दरम्यान या मारहाणीवरती संजय गायकवाड यांच्यावरती विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे। संजय गायकवाडांना शिळ जेवण जरी मिळालं असलं तरी सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्याला अशा पद्धतीने मारायला नको होतं असा सूर ऐकू येऊ लागलाय। दुसरीकडे काहींनी त्यांच्या या कृतीचं समर्थन सुद्धा केलंय। तेव्हा पाहूयात या घटनेमध्ये नेमकं काय घडलंय। मारहाण करण्याआधी त्या दोघांच्यात नेमकं काय झालं, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, वारंवार आपल्या वक्तव्यामुळे किंवा कोणत्या ना कोणत्या कृतीमुळे चर्चेत येणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची आज सकाळी सगळ्या माध्यमांमध्ये एक बातमी आली, ज्यामध्ये संजय गायकवाड जे आमदार आहेत त्यांनी एकाला मारहाण केल्याचं म्हटलं गेलं। आता मारहाणीचं कारण काय होतं तर त्यांना दिलं गेलेलं शिळ वरण भात। त्याचं झालं असं काल म्हणजेच 8 जुलैला रात्री मुंबईतील आमदार निवासात संजय गायकवाड हे मुक्कामी होते। त्यावेळी त्यांनी तिथेच असणाऱ्या कॅन्टीनमधून जेवण ऑर्डर केलं। त्यांच्या ऑर्डरप्रमाणे त्यांना त्यांच्या रूममध्ये जेवण पुरवण्यात आलं, मात्र जेवणात दिलेल्या डाळीचा आणि भाताचा प्रचंड वास येत होता असा आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलाय। पुढे समोर आलेलं जेवण पाहून गायकवाड यांचा पारा चढला। त्यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवरच धरलं आणि रागारागात कोणीही जेवणाचं बिल देऊ नका असं सांगत कॅन्टीन ऑपरेटरच्या कानशिलात लगावली, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय। सध्या या घटनेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होतीये। निकृष्ट दर्जाच्या डाळीवरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेनंतर काहींनी त्यांना विरोध दर्शवलाय, तर या प्रकरणी मारहाण करणं चुकीचं असल्याचं काहींनी म्हटलंय। दुसरीकडे आमदार निवास मारहाण प्रकरणातील कॅन्टीन प्रशासनाकडून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करायला नकार देण्यात येतोय। या व्यतिरिक्त संजय गायकवाड हे सुद्धा या प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत। सोबतच विधान भवनामध्ये सुद्धा हा मुद्दा उचलणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान आमदार निवासातील कॅन्टीन मधील जेवणासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतर या कॅन्टीनची पाहणी करण्यात आली। त्यावेळी किचन मध्ये अस्वच्छता होती, तर ज्या कर्मचाऱ्याला मारहाण केली तो सुद्धा तिथे हजर नव्हता। त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। शिवाय आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचं त्या कर्मचाऱ्यांनी मान्य केलंय आणि निकृष्ट दर्जाची डाळ दिल्याचं सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे। मात्र मारहाण करणं चुकीचं असल्याचं म्हणत आमदारांनी असं मारायला नको होतं अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे। या व्यतिरिक्त मारहाणीनंतर संजय गायकवाड यांनी सुद्धा या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय। ते म्हणतात, 30 ते 35 वर्षांपासून आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये मी जेवत आहे। मंगळवारी रात्री 10 वाजता मी कॅन्टीनमध्ये 2 चपाती डाळ राईस अशी ऑर्डर दिली। ऑर्डर आल्यानंतर एक घास खाल्ला आणि काहीतरी गडबड असल्याचं वाटलं। दुसरा घास खाल्ल्यानंतर उलटी झाली। उलटी झाल्यानंतर मी आहे तसाच कॅन्टीनमध्ये आलो आणि कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली। हे जेवण कोणी दिलं त्या लोकांना बोलवा असं सांगितलं। तिथे मॅनेजरला सुद्धा डाळ दाखवली। कॅन्टीनमध्ये जेवणाऱ्या इतरांना सुद्धा डाळ दाखवली। सगळ्यांनी हे जेवण निकृष्ट नाही तर सडलेलं जेवण असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर माझी तिथल्या कर्मचाऱ्यांवरती झालेली ती प्रतिक्रिया होती। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोक इथे येतात, तसेच याआधी सुद्धा मी 2 ते 3 वेळा त्यांना समज दिलेली आहे। एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात तर सामान्य माणसांचं काय होत असेल असा सवाल सुद्धा संजय गायकवाड यांनी उपस्थित केलेला आहे। सोबतच याआधी त्या कॅन्टीनमध्ये अंडी नॉनव्हेज 15-15 दिवसांचे दिले जात होतं। 4-5 दिवसांच्या भाज्या दिल्या जात होत्या। याबाबत गायकवाड यांनी ड्रग्ज विभागाकडे तक्रार केलेली आहे। कॅन्टीन मालकाला सुद्धा समजावून सांगितल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोकांच्या आणि आमदारांच्या जीवाशी खेळू नका। विधानसभेच्या काळात दिवसाला जवळपास 10,000च्या संख्येने लोक गावखेड्यातून इथे येतात। राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते, अधिकारी, शेतकरी, पक्षाचे कार्यकर्ते अनेक लोक इथे शासकीय कॅन्टीनमध्ये
येतात. त्यांना असं वाटतं की इथे जेवण स्वस्तात मिळेल त्या आशेनं ते लोक इथे येतात, जेवतात. पण कॅन्टीनचा मालक त्याला 30 वर्षांपासून सतत कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करून दिलं जातं. कोणत्या अधिकाऱ्याचं साटलोटं आहे हे सांगता येणार नाही असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. पण मंडळी, कारण काहीही असो, पण अशा पद्धतीने मारहाण करणं तेही आमदाराने योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.